आपण आहोत धुळे मतदारसंघात. धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिकचाही काही भाग येतो आणि धुळ्यातलाही काही भाग येतो. त्या जिल्ह्यातले 3-3 मतदारसंघ जोडून हा भाग तयार करण्यात आला आहे. इथल्या एका महत्त्वाच्या शहरात आपण आहोत, मालेगावमध्ये. मालेगावमधल्या ज्या स्थानिक समस्या आहेत त्या थेट लोकसभेच्या विषयाशी पण जोडलेल्या आहेत. कारण प्रश्न स्थानिक असले तरी ते विषय मात्र थेट पूर्ण लोकसभा मतदारसंघावर परिणाम करतील असे आहेत. इथल्या लोकांशी आपण बोलणार आहोत. मालेगाव शहरात हद्दवाढ ही एक प्रामुख्याने समस्या झालेली आहे. गेल्या काही काळात हद्दवाढ झाली पण तेवढा निधी मिळालेला नाही. नेमके काय अडचणी येत आहेत तुम्हाला या सगळ्यात? नगरसेवक आहात तुम्ही या भागात. हद्दवाढ झाल्यानंतरच्या समस्या काय येत आहेत आणि त्या कशा पद्धतीने सोडवल्या जायला पाहिजेत? समस्या तर फार अवघड आहेत हद्दवाढ गावांमध्ये. कारण ग्रामीण भाग यांनी मालेगाव महापालिकेला हद्दवाढीचा समाविष्ट करून घेतला महापालिकेने. आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत असल्याने पाहिजे तेवढा ग्रामपंचायतीला निधी नसल्याने काही विकास कामं काही झालेले नाही आहेत. आणि आता जवळजवळ 1.5 वर्ष झालेले. या 1.5 वर्षात कुठल्याच प्रकारचे काही विकास कामांना म्हणजे तो निधी कमी प्रमाणात असल्यामुळे विकास कामं जे पाहिजे ते होत नाही आहेत. गाव सुनाट व्हायला लागलं आहे. गावाचे व्यवहार बाहेर जायला लागले आहेत. तुम्हाला आज जो रेव्हेन्यू मिळतो आहे LBTच्या द्वारे तेवढाच त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. पण समजा इतर कॉर्पोरेशनने जे LBTचा जो कमी रेट केलेला आहे त्या परिस्थितीत तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला आज जो रेव्हेन्यू मिळतो आहे याच्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळेल ही आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी गॅरंटी दिली त्यांना. मालेगावचा औद्योगिक विकास हा प्रमुख विषय आहे. गेल्या अनेक वर्षापासून मालेगावच्या MIDCची इथे स्थापना झाली आहे. परंतु मालेगावच्या पूर्व भागात ती असून तिथे अद्यापर्यंत कुठल्याही कारवाई झाली. 15-16 हेक्टरची जमीन सरकारने घेतली पण तिथे नॉन वॉटर बेस युनिट तिथे टाकायला परवानगी दिली आहे. बाकीच्यांना त्यांनी अलाउड केलं नाही. त्याच्यामुळे अशा इंडस्ट्रीजसुद्धा इथे डेव्हलप व्हायला कुठे वाव नाही. पण मालेगावच्या पूर्व भागामध्ये इथे महाराष्ट्र शेती महामंडळाची इथे मोठी जमीन आहे. हजारो हेक्टर जमीन आहे आणि ग्रॅव्हिटीने पाणी इथे उपलब्ध होऊ शकतं. आणि अनेक अतिशय कमी जागेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त चांगलं इथे आपलं MIDC उभी राहू शकते. मालेगावच्या जवळपास 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती असून आणि तिची डेव्हलपमेंट खूप चांगली होईल. जिल्ह्याची यंत्रणा जी जिल्ह्यात काम करते ती मालेगाव शहरात काम केलं असतं तर अनेक प्रकारे या समस्यांना बऱ्याच अंशी या समस्या निर्माण झाल्या असत्या आणि इथल्या नागरिकांना आणि सगळ्यांना एक प्रकारे छोटासा न्याय मिळाला असता. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. ही सगळी मंडळी होती मालेगाव शहरामधली ज्यांनी शहराच्या समस्या मांडतानाच एकूण आजूबाजूच्या सगळ्या लोकसंख्येवर वेगवेगळ्या परिसरावर काय परिणाम होतोय तेही स्पष्ट केलं. याच काळात याच परिसरात आपण अजूनही जाणार आहोत कारण हा धुळे लोकसभा मतदारसंघातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे इतर ठिकाणी काय समस्या आहेत त्याही लोकांशी बघूया आपण. धुळे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मालेगावमध्ये आपण आहोत. मालेगावची 80% अधिक लोकसंख्या ही इथल्या यंत्रमाग उद्योगावरती अवलंबून आहे. वेगवेगळ्या समस्या आहेत. अनेक महिने अनेक वर्षे या समस्या सुटलेल्या नाहीत. 47 दिवसापासून इथले यंत्रमागधारक सगळे पक्षभेद विसरून आंदोलन करत आहेत. त्यांचं म्हणणं नेमकं काय समजून घेऊ. युसुफ इलियास आपल्याबरोबर आहेत, या संघटनेचं समन्वयक. काय नेमकं म्हणणं आहे, काय अडचणी आहेत तुमच्या ज्याचा निवडणुकीत पण आता परिणाम होऊ शकतो? सरकार ने हमारे ऊपर 2010-11 का ऑडिट रुपया एक ऑडिट रिपोर्ट है MERC की, जिसके अंदर महावितरण कंपनी ने 5500 करोड़ रुपया एक ऑडिट का मिस्टेक किया है, जिसका अधिभार हमारे ऊपर 735 करोड़ रुपया यंत्रमाग पे लगाए हैं. टैक्सेस महंगी बिजली होने की वजह से हम 2 सालों से यंत्रमाग का विनकर वो ऊंची कास्टिंग होने के ऊंचे लागत होने की वजह से कपड़ा जो है आज के कंपटीशन में दूसरे स्टेट्स की बनिस्बत महंगा तैयार होता है. इसलिए यहाँ मंदी की वजह से पूरा कारोबार ठप है. हर एक आदमी मकरूज़ हो गया है, कर्जदार हो गया है. अब हमारे पास कोई ऐसा सुविधा नहीं है. किसानों के बाद हमारा यंत्रमाग सबसे ज़्यादा रोज़गार देता है. उसके बाद भी सरकार हमारी कोई सुविधा हमको नहीं देती है. हमारा आंदोलन ऑक्ट्राय हटाओ का जो है 20 सालों से चल रहा है. वो ऑक्ट्राय और LBT 2% हमारे वहाँ लगाई गई है. हमने ऑक्ट्राय हटा 40 पैसा पर यूनिट 2% के कपड़े के बनिस्बत, इच्चल करंजी की बनिस्बत हमारा कपड़ा 40 पैसा कास्टिंग से ज़्यादा तैयार होता है, जिसकी वजह से पहले इच्चल करंजी का माल बिकता है, उसके बाद हमारा, और हम 5 पैसे पे धंधा करते हैं, 5 पैसा मुनाफे पे. इसे बातचीत केली धन्यवाद. हे होते युसुफ इलियास जे आपल्याला माहिती देत होते आणि या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी पण समजावून सांगत होते. हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. कारण 1999 साली
इतक्या कमी पैशात इथले यंत्रमागधारक काम करत होते. आज प्रचंड बिल वाढलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांना व्यवसाय करणं मुश्किल झालेलं आहे. साहजिकच त्याचा परिणाम मालेगाव शहराच्याही अर्थकारणावरती होतो आहे. 2 लाख यंत्रमाग, त्याच्यावर अवलंबून असलेली कुटुंब आणि इतर अनुषंगिक उद्योग, हे सगळं इथल्या यंत्रमाग उद्योगावरती अवलंबून आहे आणि त्या उद्योगावरतीच आता घाला घातला जातोय असा या सगळ्यांचा आरोप आहे. बघूया आणखी काही लोकांची, बोलूया या मतदारसंघातल्या इतर काही प्रश्नांवरती.